धर्म नाहीत महाराज, जे बाकीचे पंथ आहेत आणि ते धर्मावर जर आक्रमण करून येत असतील तर धर्मप्रेमी लोकांनी असंच बोललं पाहिजे. त्याची गरज आहे, आवश्यकता आहे महाराज आज त्याची. फक्त आपल्यामध्ये एक कमतरता आहे, आपण एक संघ होत नाही. संघ शक्ती कलियुगी, या कलियुगामध्ये संघ तयार झाला पाहिजे, सर्वांनी एक संघ झाला पाहिजे. सनातन धर्मीय त्यांनी एकत्र होत नाही, हिंदू धर्मीय लोक त्यांनी एकत्र झाले पाहिजे. त्यांना धर्माविषयी आदर असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, आपला धर्म त्यांनी सांभाळण्याची उर्मी पोटात असली पाहिजे. मग किती हिरण्यकश्यप तयार झाले तर ते काय करू शकत नाहीत. भगवंतानं आकाशवाणीद्वारा सांगितलं, चिंता करू नका. यदा वेदेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्मेमयीचे विद्वेष सवाशु विनश्यते. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल त्यावेळेला मी प्रत्यक्ष प्रगट होईल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. मी प्रगट होणार आहे. म्हणून त्याच्याच पोटी प्रल्हाद जन्माला आला. प्रल्हादानं त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन केलं. हिरण्यकश्यपूला ते आवडलं नाही, त्याला अनेक वेळेला मारण्याचा प्रयत्न केला. तो कशानंच मरत नाही म्हणून कोपोनी हा पिता बोले प्रल्हाद असे, सांग ऋषिकेशी कुठे तुझा देव सांग. त्याने सांगितलं, माझा देव सगळ्या ठिकाणी गच्च भरलेला आहे. मग काय करायचं? समोर त्यांनी खांब होता, या खांबात तुझा देव आहे का? म्हणे आहे. संध्याकाळची वेळ झाली, ते ऐका सगळ्यांनी लक्षपूर्वक. मला शिवचरित्र सांगायचं, तुम्हाला नरसिंह कथा सांगतो, शिवचरित्र कसं काय म्हणतो ऐका तर तुम्ही, पुढे ऐकायला मिळणार आहे तुम्हाला. म्हणून त्यांनी या खांबात देव आहे का? म्हणे खांबात पण आहे. त्यांनी रागावून खांबावर लात मारली, खांबावरील लात मारली दुर्जने. स्तंभी नारायण प्रगटला, कडकड 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 खांब कडाडला. तुका म्हणे असा खांब कडाडला, ब्रह्मा दचकला सत्य लोके. ब्रह्मदेव दचकला, भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. मस्तक सिंहाचा आहे, शरीर मानवाचं आहे. गुरु 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 भगवान करत आहे. हिरण्यकश्यपूने त्याला पाहिलं, त्याच्या अंगावर धावून आलेला आहे. दोघांचं युद्ध झालं. गदा प्रहार त्यानं भगवंतावर केला, देवानं तो सहन केला. आणि आता मात्र त्यांनी भगवंताने त्याला पकडलेला आहे. नरसिंहरूपात आहे, मस्तक सिंहाचं आहे, शरीर मानवाचं आहे. त्याला पकडला आणि त्याच्या उंबरठ्यापर्यंत भगवान गेलेले आहे. सूर्य अर्धा आतमध्ये गेलेला आहे, अर्धा त्याने वरती आहे. त्याला दाबून धरला आणि त्याला विचारण्यास सुरुवात केली, सांग मी मनुष्य आहे का पशु आहे? म्हणजे तुम्ही नरसिंह. सांग तू घरात आहेस का बाहेर आहे? म्हणे राजद्वारात आहे. सांग तू पृथ्वीवर आहेस की आकाशात आहेस? म्हणे तुमच्या मांडीवर आहे. हे माझे नख सजीव आहेत का निर्जीव? ते म्हणे सजीव म्हणता येत नाही, निर्जीव पण म्हणता येत नाही. कापले तर दुखत नाहीत आणि वाढतात. सजीव नाही, निर्जीव नाहीत. अस्त्र शस्त्र आहेत का? म्हणे तुमची नख आहेत. सांग म्हणे 12 महिन्यातला कोणता महिना आहे? अधिक मास त्याच्याकरिता नवीन तयार केलं देवाने. अधिक महिना होता, 12 महिन्यातला कोणताच महिना नव्हता. असा धरला, नख त्याच्या पोटामध्ये खुपसले, त्याची आतडी कातडी बाहेर काढली, त्याचा निपात करून दिला, पशु फेकून दिला. भयंकर क्रोधायमान झालेला नरसिंह भगवान आहे. गुरु 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 करतोय, त्याच्या उंच सिंहासनावर जाऊन बसला. सगळी प्रजा घाबरली होती. देवा शांत व्हा. देव शांत होत नाही. म्हणतात इंद्र समोर आला, त्याला शांत करू लागला, घाबरून पळून गेला. ब्रह्मदेव आला, त्याला शांत करता आलं नाही. रुद्र भगवान आले, त्यांना शांत करता आलं नाही. आता कोण शांत करेल? म्हणे एखादा मनुष्य जर फार गुरगुर करत असला तर त्याच्या बायकोला पाठवा, तिच्या समोर आपोआप शांत होईल. लक्ष्मीबाईला पाठवलं. लक्ष्मीला जरा जास्त जवळ देऊ दिलं, गुरु गुरु केलं की धूम ठोकून पडाली. म्हणजे आजपर्यंत सगळे रुपये यांचे पाहिले, पण असलं नाही कधी पाहिलं. धूम ठोकून पडाली. आता कशानंच शांत होत नाही, त्याचा क्रोध शांत होत नाही. ते भागवतामध्ये, नरसिंह पुराणामध्ये बाकीच्या वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. शिवपुराणात असं सांगितलं की नरसिंह भगवान ज्या वेळेला शांत होत नाही त्यावेळेला भगवान शिवाला अवतार धारण करावा लागला आणि भगवान शिव त्यांनी शरभ रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाले. शरभ भगवान, भगवान शिवाला शरभ म्हणतात. असं दिव्य रूप धारण केलं आणि भगवान नरसिंहाचा क्रोध शरभानं शांत केला. मग प्रल्हादजी समोर आले, साष्टांग प्रणिपात केला. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्त सुखेनी मला. मग शांत झाला. मग भगवान शिवाला नरसिंहाचा कोप शांत करण्याकरिता शरभ अवतार धारण करावा लागला. अशी शरभ अवताराची कथा त्यांनी वर्णन करून सांगितली.